सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार वगैरे. योग गुरु सौमंगलाताई पाटील सर, तुमचे चिरंजीव अनु आणि माझ्या सगळं योग क्लासच्या मैत्रिणी. खूप दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो की पुस्तक येणार आहे. मंगलाताईंची खूप दिवसापासून काळबत होती की तुमचे अनुभव पाठवा, स्टेटस ठेवा, पाठवा लवकर सगळ्यांचं. तुम्ही का नाही पाठवलं एकसारखं त्यांचं मागे लागून आम्ही सर्वांनी भराभर 2 वेळा 3 वेळा सगळ्यांचे अनुभव पाठवले. जसे प्रत्येकाला अनुभव येत गेले तसं सगळ्यांनी आम्ही पाठवले. आणि मग त्याच्यात महत्वाची भूमिका म्हणजे अनुची सर्वात जास्त. तिने ते मनावर घेतलं. आईच्या मागे अगदी खंबीर उभी राहिली. मुलगी असावी अशी. आणि त्यामुळे सरांनी सुद्धा त्याच्यासाठी खूप जीवाचं रान केलंय सगळ्यांनी. आणि तिघांनी जीवांचं अगदी रान केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एकदाच मंगल त्यांच्या सगळं मनासारखं झालं. आपण तर काय, आपण मस्तपैकी पुस्तक वितरणाला आलो आरामशीर, खाल्लो प्यालो बसलो इथे. पण या तिघांचे सर्वात महत्वाचे कष्ट आहेत सपोर्ट. आणि मी तर म्हणाले ना, मुलगी असावी तर अशी. इतकं छान तिने आईला सपोर्ट केला. आणि मी तर म्हणते ना, तिच्या इतक्या बिझी शेड्यूल मधून तिने कसा काय वेळ काढला असेल हेच मला तर नवल वाटतं. म्हणून तिला विचारणार नंतर की कसं काय वेळ काढला. आणि मुख्य म्हणजे एवढ्या छोट्या कमी प्रती छापून देत नाही कोणीच छापून देत नाही. आणि त्यांना जास्त हे खर्च लागला असेल. इतक्या कोणी करून देते. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर करूनच कसं काय दिलं मला नवल वाटलं. नंतर ते लोक अजिबात नाहीच घेत ते असे. आपल्या इथे तरी कोणीतरी करून दिलं असतं, पण पुण्यासारख्या ठिकाणी तिने कसं काय करून आणलं हे तिचं स्किल म्हणायचं आता. आणि मंगलाताईंचं पण त्याच्या मागे खूप आहे. काळपात खूप असतं प्रत्येक वेळेस. योग शिकवताना वगैरे ज्या गोष्टी अगदी आपल्याला आडल्या नडल्या त्या सांगायच्या सगळ्यांना. त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यात असं वाटतं. पण त्यांची सर्वात जास्त इच्छा होती की योग पुस्तक लवकर छापून यायला पाहिजे. मी जवळजवळ लाडकोरबाई प्राथमिक शाळेत, जवळजवळ ती माध्यमिकच शाळा आहे आता, पण मी जवळजवळ 25 वर्ष मुख्याध्यापकाचं काम केलंय तिथे. आणि तिथे आम्हाला म्हणजे सरकारी याच्यातनं आनंददायी शिक्षणाचं आलेलं होतं संकल्पना असून की मुलांचं शिक्षण तेच रटाळ होत चाललं बुवा. शिक्षक तेच शिकवून कंटाळवाणे होऊन गेले. तेच शिकवायचं रोजचं तेच. मग काहीतरी आनंद आणायचा शिक्षणामध्ये बुवा. म्हणून मग काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी त्यांनी संकल्पना मांडली की शिक्षक आनंदी राहायला पाहिजे सगळ्यात आधी. तर शिक्षक आनंदी राहायला पाहिजे म्हणजे मग शिक्षकाची दिवसाची सुरुवातच छान झाली पाहिजे. म्हणून मग त्यांनी योगासनापासून सुरुवात केली सगळ्या शिक्षकांना की शिक्षक आनंदीदायी होण्यासाठी सगळ्या शिक्षकांना 6-6:30ला बोलवायचे. ते जाऊन आहे ना नाईकचं, तिथे जायचो आम्ही. तिथे ग्राउंडवर जवळजवळ म्हणजे 1 महिनाभर असायचं. ते मेच्या पूर्ण सुट्टीत होतं ते प्रशिक्षण. तर ते योगाचं प्रशिक्षण ते घेतलं आम्ही. त्याच्यामुळे तो योग एकसारखा माझ्या मागे आहेच म्हणजे मी करतेच येते. आणि त्याच्याबरोबर मुलांना पण आनंदाने कसं शिकवायचं, गाण्यातून शिकवायचं. आपल्याला एखादी कविता शिकवायची व त्याच्यासाठी आधी गाणं म्हणून दाखवायचं, थोडं नाचून दाखवायचं, थोडीशी काहीतरी कृती करून दाखवायची. आता 10 चिमण्यांचं गाणं आहे, मुलांना बेरीजला जावा की खूप कंटाळवाणं येतं. मग 10 बाई चिमण्या किती चिव चिव किती चिव चिव, एक गेले उडून राहिल्या किती हे अशा गाण्यामधून छान शिकवायचं त्या म्हणजे शिक्षण आनंद म्हणजे आम्ही करायचोच नाही असं नाही. पण काही ठिकाणी मुलं कंटाळा करतात, काही ठिकाणी शिक्षक कंटाळा करायचे. त्याच्यामुळे ते थोडंसं कंटाळवाणं झालं होतं. म्हणून मग हे असं शिक्षण करून आम्ही आणि त्याच्याबरोबर योगा शिक्षण. त्याच्यामुळे असं 2-3 वेळा माझं हे सगळं प्रशिक्षण झालंय. योग आणि पायी चालणं माझं कायमचं बरोबरच आहे. माझ्या बरोबर आहेच, नेहमीच असतं. म्हणजे माझं पायी चालणं पण असतंच माझं. आणि 2 गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असल्यामुळे डॉक्टरने सांगितलंच की नेहमी चालत राहायचं, बसायचं नाही, जास्तीत जास्त बसायचं नाही. सारखी उठबस करत राहायची आणि चालत राहायचं. त्याच्यामुळे ते चालूच आहे. मला वाटतं आता आपला अहिल्या योग वर्ग आहे याला 5 वर्ष झाली. पण मला वाटतं तुम्ही ऑनलाईन योग वर्ग 2022ला सुरू केला का? 21 त्यांनी 2021ला योग वर्ग सुरू केला ऑनलाईन. 2022ला मी जॉईन झाली मला वाटतं. मग नाही, माझी सून होती, माझी सून आधी जॉईन झाली होती. मग मी म्हटलं अगं सायली तू काय करते हे रोजच्या रोज, काय चाललंय ऑनलाईन कसं काय करत. आई म्हणे हे तुम्हाला करायचं का.
त्या मंगलताई पाटील म्हणून आहेत, तर तुम्ही होता का जॉईन? म्हटलं चालेल, मला आवडतं योगासनं. आणि कसं तसं तर मी करत होती, पण आपण आपलं घरी असलं म्हणजे नियमितता राहत नाही. सर्वात मुख्य म्हणजे नियमितपणा पाहिजे आणि शिस्त पाहिजे काहीतरी. हे कसं 7ला 7:30ला उठायचं म्हणजे उठायचं, तसं घरी राहत नाही. आज उशिरा जागाली जाऊ द्या, आज पाहुणे आले जाऊ द्या, आज अमुक आलं जाऊ द्या, चला आज आहे का वेळ मग करा, असं असं चालतं ते आपलं घरी, म्हणजे मनमानी प्रमाणे चालतं. त्याच्यामुळे मी म्हटलं चालेल, मला नियमितपणा आवडेल, म्हटलं मी करत जाईल. 7:30चा वेळ म्हणजे भरपूर उशीर आहे तरी 7:30 म्हणजे. म्हणून मग मी म्हटलं तिला, अगं योगा ऑनलाईन कसं काय करता येईल? तर ती म्हणे आई करा तुम्ही, बरोबर करत जाईल. मग मी ती बरोबर करायला लागलो. मग त्याप्रमाणे मग मला आधी थोडंसं वाटलं की कसं करावं, मला खाली बसता येत नाही. मग मी पलंगावर बसूनच वगैरे केलं आणि छान प्रमाणे माझं छान रुटीन लागून गेलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत नियमित मी योगा करते. एक दिवस म्हणजे राहिली असेल घरी किंवा सुट्टी घेतली असेल, गावाला गेली तरच, आणि जरी कुठे गेले असले ना, किंवा माझा 7:30ला नाही जॉईन झाली ना मी, पण नंतर तुमचा क्लास झाल्यानंतर वगैरे मला जेव्हा वेळ मिळाला मी तेव्हा करते. नियमितता आणि शिस्त मी अगदी कायमची ठेवलेली. आणि त्याच्यामुळे मला माझ्या तब्येतीलाही सगळं त्याचं बरोबर झालेलं आहे आणि तब्येतही छान राहिली आणि नियमित शिस्त लागली, जर थोडीशी जीवनाला शिस्त. आणि कसं आपलं काही नुसतं आपण योगा करत नाही, मस्तपैकी गप्पा मारतो, आपण भजनं म्हणतो, कथा सांगतो, भागवतातल्या गोष्टी सांगतो आपण, नंतर ट्रिप वगैरे असले त्याचे अनुभव सांगतो. मस्त चालू असतं आपलं प्रवास वर्णन. आज दिव्याबाईंची मला फार आठवण येते. खरं त्यांनी खूप छान सांगतात, त्यांचे अनुभव त्यांनी खूपच सुंदर सांगितलेले. आणि ते जे करतात छान काम, ते मंगलताई लगेच आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे आपल्यालाही थोडीशी प्रेरणा मिळते. हे असं चालूच असतं आपलं. त्याच्यामुळे भजनं वगैरे याच्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये सुप्त गुण असतातच, प्रत्येकीमध्ये प्रत्येक बाईत असतात, पण ती आपण दाखवत नाही. जाऊ दे काय म्हणायचं गाणं, सगळे म्हणतात जाऊ दे, पण आपण आपल्याच असतो. त्याच्यामुळे आपण मग व्यक्त व्हायला काय हरकत नाही. म्हणून मग आपण भजनं म्हणतो, कोणी गाणी म्हणतं, कोणी छान कथा सांगतो, गोष्टी सांगतो, प्रवास वर्णन सांगतो. अशाप्रमाणे आपला क्लास खूप छान झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं, आपण जरी खूप लांब आहे सगळेजणी, पण आपण मनाने सगळे एकत्र आलेले आणि त्याच्यामुळे आपली खूप छान मैत्री झालेली. असं वाटत नाही की आपण सगळे लांब राहतो. जेव्हा आपण योगा करतो ना, तेव्हा छान आपण मस्तपैकी असं वाटतं की आपण सगळ्या जवळजवळ बसलेलो आहे. इतक्या गोष्टी गप्पा गोष्टी करतो की काय असं वाटतं. आणि त्याच्यामुळे या योग वर्गाला सगळ्यांचे एक प्रकारचे सुप्त गुण बाहेर आले, सगळ्यांच्या आवडीनिवडी कळायला लागल्या, सगळ्यांचे विचार करायला लागले, आपण व्यक्त व्हायला लागलो. मुख्य म्हणजे आपल्याला काहीतरी येतं. अरे वा, मला वाटायचं की गाणं म्हणणं म्हणजे ही म्हणायची, मला म्हणत शोभत आहे तुम्ही गाणं, तुमचा आवाज चांगला आहे, कोणी म्हणायचं म्हणा तुम्ही, पण मी काही म्हणायची नाही, काही याला काही चांगला आवाज म्हणत नाही. तसंच हिचाही आवाज छान आहे, आता छान म्हणायला लागली ती गाणे, असं कळायला लागतं अनुष्ठित. म्हणून म्हटलं आता यांचा पण आवाज खूप छान आहे, तुम्ही या म्हणत नाही गाणं, पण आपण सांगितलं की म्हटलं की अरे त्यांचाही आवाज छान आहे बरं का. म्हणजे आपल्यातले प्रत्येकातले सुप्त गुण असे व्यक्त व्हायला लागले आणि आपण बोलू लागलो. मुख्य म्हणजे सगळ्याबद्दल बोलू लागलो, विचार व्यक्त करू लागलो. हा असा अनुभव आहे बाबा, प्रश्न विचारू लागला, असं का तसं का. त्याच्यामुळे हे बाहेर पडल्यामुळे जितकं आपण हे होतो, प्रसन्न होतो, किंवा आपण अगदी आपली व्यक्तिमत्व आपलं फुलतं, तसं झालं आपलं. योगामुळे आपलं सगळं व्यक्तिमत्व असं फुलायला लागलं आणि जाणीव व्हायला लागलं की अरे आहे आपल्यातही काहीतरी थोडंफार आहे, थोडंसं काहीतरी येतं आपल्याला थोडंफार असं व्हायला लागलं. आणि मुख्य म्हणजे काय झालं, याच्यामुळे अनेक फायदे झाले. माझ्या मैत्रिणींना काय, मला काय, सगळ्यांना खूप फायदा झाले योगासनाने. मुख्य म्हणजे आपण लवकर उठायला लागलो, नाही तर मग वाजतायत 6-5 मिनिटांनी उठू 6ला 6:30ला असं चालायचं. म्हणजे छानपैकी सकाळी अगदी लवकर उठायला लागलो आपण, सगळेजण लवकर उठायला लागलो. आणि मुख्य म्हणजे शिस्त लागली, नियमितपणा लागला आपल्याला, आपला आत्मविश्वास वाढला की आपण काहीतरी करू शकतो. आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे आपल्याला व्यक्त व्हायची संधी मिळाली. आणि मंगलताई ती प्रत्येक वेळ देत गेल्या, कारण त्यांचं प्रत्येक वेळेस बोला काहीतरी गोष्ट सांगा, वैद्यबाई गाणं म्हणा, अनुश्री गाणं म्हण, आपलं हे भजन म्हण, असं चाललं. असं त्यापुढे त्याही मागे लागायच्या. त्याच्यामुळे आपल्याला व्यक्त करता आलं, आपल्यातले सुप्त गुण छानपैकी जागे झाले, स्लिम झालो आपण मस्तपैकी, आत्मविश्वास वाढला, लवचिकता आली आपल्या शरीराला खूप छान. म्हणजे आपलं शरीर बोलू लागलं, आपण शरीराशी बोलू लागलो की आपल्या शरीराला काय आवश्यक आहे काय नाही. आज मान दुखते, थोडंसं थापडून घेऊ,
आज हात दुखताय थोडंसं करून घेऊ थाप आपली थप्पी थेरपी करून घेऊ बुवा असं हे केलं. कंबर दुखतं तर मला बरोबर आठवण यायची कमरेतून. थप्पी थेरपी करून घेऊ म्हटलं. मला त्याची कंबर दुखायला लागली म्हटलं आज थप्पी थेरपी करू आपण. तर बरोबर छान झालं. कंबर दुखा बंद होऊन गेलं माझं लगेच. कोणी म्हणतं ना आता माझी नाक वगैरे म्हणतं ना फार नाकातलं कसतरी व्हायला लागलं माझा इथे कान दुखतो आहे. मग मी लगेच सांगते अगं हे कर म्हण नाक दाव आणि कर्णवेधन कर. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला घरातल्यांना सांगता आल्या, आपल्यांना सांगता आल्या. त्याचप्रमाणे माझ्या काही काही मैत्रिणी आहेत. कोणाचा कान दुखणं बंद झालं, कोणाची दाढ दुखणी बंद झाली, कोणाचा हात दुखणं बंद झाला, कोणाचे पाय दुखणं बंद झाले. छान आपल्या मांजराई त्यांचं खाली बसण्याचा त्रास वगैरे किती त्रास होता त्यांना. त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावला होता. तर त्यांचा आत्मविश्वास किती झाला. पहिल्यांदा त्यांचा चेहरा इतका निस्तेज दिसायचा, आता छान दिसतो त्यांचा चेहरा. आणि मुख्य म्हणजे सूर्य नमस्कार जे घालतो आपण, मी तर काही घालू शकत नाही मी, पण सूर्य नमस्कार घातल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आलेलं आहे. बघितलं का तुम्ही कधी? बघा तुम्ही आरशामध्ये बघा एकदा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छानपैकी तेज आले. हे इतके सगळे फायदे आपल्याला योगामुळे झाले. आणि योग कोणामुळे तर मंगलताईंमुळे. आणि प्रत्येक वेळेस मंगलताई हे सांगता हे योगासना करा हा तुम्ही, हे योगासनाचा मी व्हिडिओ टाकलाय, हा अभ्यास करा. म्हणजे एक प्रकाराची शिस्त लावून दिली. हा आणि मग बघा मला फार वेळ कमी मिळतो व्हिडिओ बघायला आणि मेसेज बघायला. तरी मी रात्री एकदा बघून घेते काय बघून घेते उद्या मला विचार शेवटचा व्हिडिओ म्हणजे मेसेज काय तेवढं तरी बघू. मला खूप वेळ कमी मिळतो त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे हा हसत खेळत असा आपला छानपैकी योग वर्ग खूप छान झालाय. आणि आज त्याचं पुस्तक प्रकाशनही झालं. सगळं मंगलताईंच्या मनासारखं झालं. 5 वर्षाचा हा जो अहिल्या ग्रुप आहे आपला किंवा योगा क्लास आहे, याला माझ्या खूप खूप मनोकामना. यापुढे असं खूप त्याचा उत्तुंग यश मिळो. त्याचप्रमाणे आमच्या मंगलताईंनाही खूप खूप मनोकामना. एवढं बोलून आणि तुमच्या सर्वांचं मला या पदावर बसवलं. खरं म्हणजे माझं काही एवढं हे नाही, पण आता बहीण मानलं तुम्ही. एक वेळ आई म्हटलं असतं किंवा सासू म्हटलं असतं तर म्हटलं नको बे मला नको. पण बहीण म्हटल्यावर मला काहीच बोलता नाही आलं. बोलताच नाही आलं. अरे मोठी बहीण म्हटलं का मग तर काहीच नाही, मग काहीच नाही म्हटलं चला मग कायदा काय माहिती का? कायदा काय सगळ्या लहान बहिणी तुमच्याकडे लाड करून आणि म्हणून मंगलताईंनाही खूप खूप शुभकामना, तुम्हालाही खूप शुभकामना. माझे 2 शब्द तुम्ही तोडके मोडके ऐकून घेतले याच्याबद्दल धन्यवाद.